बोला कुंडली कवरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा. या अध्यायाचं आपण वाचन, निरूपण आणि अध्ययन करत आहोत. कालपर्यंत आपले 21 भाग झालेले आहेत. 536 ओव्या झालेल्या आहेत आणि 40 पर्यंत श्लोक झालेले आहेत. आज आपण भाग 22 बघणार आहोत. तत्पूर्वी कालच्या भागात काय झालेले आहे हे थोडक्यात आपण लक्षात घेऊयात आणि मग भाग नंबर 22 बघूयात. तर हा अध्याय नंबर 11वा म्हणजे विश्वदर्शन योग. या भागामध्ये, या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास विश्वदर्शनाचे रूप दाखवलेले आहे. आता हे रूप का दाखवलं तर अर्जुनाची तीव्र इच्छा होती विश्वदर्शन बघण्याची आणि अर्जुनाचा असा समज होता की हे रूप गोमटे असेल, सुंदर असेल, सात्विक असेल. ते रूप पाहून आपण सुखावेल, त्या रूपाच्या दर्शनाने आपण सुखावून जाऊ. पण तसं घडत नाही. हे रूप अतिशय अकराळ विकराळ, अतिशय विशाल असे हे रूप असतं आणि भगवंताच्या मुखामध्ये, या विश्वरूपाच्या मुखामध्ये कुरुक्षेत्रावरील सर्व सैन्य, कौरवांचे सैन्य, पांडवांचे सैन्य हत्ती घोड्यासहित त्या मुखामध्ये जाऊ लागते. मोठमोठे वीर योद्धे सुद्धा भगवंताच्या मुखामध्ये जाऊ लागतात. जसं की महानद्यांना पूर आल्यानंतर त्या समुद्रामध्ये जसं जाऊन मिळतात, तसे हे सगळे माणसांचे आणि प्राणी मात्रांचे ओघचे ओघ त्या विशाल मुखामध्ये जाऊ लागतात. हे पाहिल्यानंतर अर्जुन घाबरून जातो आणि भगवंताला विनंती करतो की भगवंत, पुनश्च आपण आपलं चतुर्भुज रूप, जे गोमट रूप आहे ते घेऊन परत या तुम्ही. आणि परत अर्जुन म्हणतो की भगवंता, आपल्याला ही अशी कशी भूक लागलेली आहे, आपला जठराग्नी एवढा कस काय प्रदीप्त झालेला आहे की तुम्ही समुद्राचा एक घोट करीत आहात आणि पर्वताचा एक घास करीत आहात. अर्जुन अतिशय घाबरलेला आहे. त्याला असं वाटत आहे की या प्रलयामध्ये आपण तरी जगतो किंवा नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की हे अर्जुना, या प्रलयामध्ये दोन्हीकडचे सैन्य मी मारलेले आहे, त्यांचे जीवन मी संपवलेलं आहे. पण जे इतर लोक आहेत ते मात्र त्यांच्या त्यांच्या वेळेनुसारच त्यांचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे तू घाबरू नकोस आणि या अगोदरच मी मारलेल्या कौरवांच्या सैन्यासमोर तू येऊन उभा राहा, युद्धास तयार हो. हे युद्ध केल्यानंतर तुला विजयाची तर प्राप्ती होईलच, तू शत्रूस जिंकणार तर आहेसच, परंतु त्या राज्याचीही प्राप्ती होईल. आणि हे अर्जुना, तू निमित्त मात्र आहेस, असं भगवंत अर्जुनास सांगत आहेत. आणि परत भगवंत अर्जुनास म्हणतात की तू द्रोणाची पर्वा करू नको, भीष्माची भय बाळगू नकोस, कर्णावर शस्त्र कसे धरू असे म्हणू नकोस, जयद्रथाला मारण्याची योजना कशी करावी
याविषयी विचार करू नकोस. हे सर्व भिंतीवरील चित्रातील सिंहाप्रमाणे निर्जीव आहेत किंवा कुंभाराच्या निर्जीव अशा बाहुल्यांप्रमाणे, मातीच्या बाहुल्यांप्रमाणे आहेत. त्यामुळे हे रिकाम्या सोपट्याप्रमाणे आहेत. त्यामुळे तू आता उठ आणि युद्ध कर. तर पुढं एक चमत्कार असा घडतो की अर्जुन भगवंतास हे सगळं विचारत असताना, घाबरलेल्या अवस्थेत असताना वेगवेगळ्या प्रकारे विनंती श्रीकृष्णास अर्जुन करत आहे. आणि मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपलेले आहे. या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपलेले आहे हे प्रत्यक्ष मी तुला दाखवले, परंतु इतर लोक यथाकालीच मरण पावतील, म्हणजे त्यांच्या त्यांच्या वेळेसच त्यांना मृत्यू होणार आहे. आणि ही गोष्ट बोलतात न बोलतात तोच पूर्ववत अर्जुनाने सर्व सैन्य जागच्या जागी आहे असे पाहिले. म्हणजे परत या सृष्टी जागच्या जागी भगवंताने आणून ठेवली. हे मोठं आश्चर्य आणि चमत्कार घडतो. तर त्यानंतर अर्जुन आपसुकच भगवंताची स्तुती करतो, नमस्कार करतो. आणि नमस्कार करताना काय म्हणतोय बघा, की हे जे राक्षस आहेत, जे तुम्हाला नमस्कार न करता दूर पळतात, हे तुम्हाला विचारावे असे नाही, कारण आम्हाला इतके कळत आहे. हे पहा, सूर्योदय झाल्यानंतर अंधार कसा राहील, त्याचप्रमाणे तुमच्या समोर राक्षस कसे राहतील. ही गोष्ट आम्हाला इतके दिवस समजलेली नव्हती, परंतु आता तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीस पडलेला आहे. भगवंताने जो चमत्कार दाखवलेला आहे, त्या चमत्काराने अर्जुन अतिशय भारावून गेलेला आहे. आणि काय म्हणतो, तुम्ही अगणित अशा सत्वाने नेहमी भरलेले आहात. तुम्ही सतत समदृष्टी आहात. तुम्हीच व्यक्त आणि अव्यक्त आहात. आणि पुढे काय म्हणतो अर्जुन, तुम्हीच शिव आणि तुम्हीच शक्ती आहात. मायेची मर्यादा ही तुम्हीच आहात. तुमच्या पूर्वीचा असा दुसरा कोणी नाही. तुम्हीच पुरातन आहात. या विश्वाचे चालक तुम्हीच आहात. जीवाचे अधिष्ठान तुम्हीच आहात. भूत व भविष्याचे ज्ञान तुम्हालाच आहे. या सृष्टीचे आश्रयस्थान असून परश्रेष्ठ आहात. किंबहुना देव हे सर्व जगच तुम्ही विस्तारलेले आहे. असे म्हणून अर्जुन हा भगवंताच्या चरणाशी लीन होतो. भगवंताला नमस्कार करू लागतो. आणि काय म्हणतो बघा, की हे जगन्नाथा, याशिवाय इतर म्हणून ज्या आपल्या विभूती आहेत, त्यांना आकार असो वा नसो, त्यांना माझा नमस्कार. नंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे नीट निहाळून परत अर्जुन म्हणतो की हे प्रभो, तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो. नंतर भगवंताच्या एक एक अवयवाकडे पाहून मनात समाधान पाहून अर्जुन म्हणतो, हे प्रभो, तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो. स्थावर जंगम पदार्थ व प्राणी त्या रूपाचे ठिकाणी पाहून अर्जुन म्हणतो, हे प्रभो, तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो. याचप्रमाणे
अद्भुत अशी रूपे अनंताचे ठिकाणी आश्चर्याने पाहून अर्जुन म्हणतो, नमस्कार असो, नमस्कार असो. मी तुम्हाला समोर पाहतोय, पण तुम्ही माझ्या पाठीमागेही आहात. त्या तुम्हाला नमस्कार असो. तुमच्या सर्व अंगांना नमस्कार असो. तुम्ही अगणित पराक्रमी व सर्व रूपात सर्व काळी सम आहात, त्या तुम्हाला नमस्कार असो. असं अर्जुन भगवंताला नमस्कार करीत आहे. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज भाग नंबर 22, श्लोक नंबर 41, 41व्या श्लोकाचा आपण श्लोकार्थ पहिल्यांदा वाचूयात. हे प्रभो, तुमचा हा महिमा न जाणता मी तुम्हाला मित्र समजून, हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या असे अमर्यादेने अथवा प्रीतीने जे उद्दाम भाषण बोललो आहे. परी ऐसिया तू ते स्वामी, काहीच नेणो जी आम्ही, म्हणून सोयरे संबंध धर्मी, रहाटलो तुझसी. आहा घोर वायूर जाहले, अमृत सम्मार्जन म्या केले, वारिके घेऊनी दिधले, कामधेनू ते. परिसाचा खडवाची जोडला, की फोडोनी आम्ही गांडोरा घातला, कल्पतरू तोडून केला कूपशेता. चिंतामणीची खाण लागली, तेणे करे वेढाळे वेल्हाडली, तैसी तुझी जवळीक धाडिली सांगतीपणे. हे आजीवाजीचे पाहे पा रोकडे, कवण झुंज हे केवढे, एत परब्रह्म तू उघडे, सारथी केलासी. यया कौरवांचिया धारा, शिष्टाई धाडल्यासी दातारा, ऐसा वाणिजेसाठी जगदीश्वरा, विकलासी आम्ही. तू योगियांचे समाधी सुख, कैसा जाणेची ना मी मूर्ख, उपरोधू जे सन्मुख, तुझसी करू. बघा, अर्जुन या श्लोकामध्ये भगवंताची दया आराधना करीत आहे, माफी मागत आहे. याचं कारण काय, की हा जो कृष्ण आहे, हा जो यादव आहे, जो आपला सवंगडी आहे, आपला मित्र आहे, तो साक्षात भगवंत आहे. तो या सृष्टीचा पालन करता आहे. तो सतत समदृष्टी असणारा देवांचाही देव आहे. ब्रह्माचाही पिता, ब्रह्माचाही उत्पत्ती स्थान हे आहे. याचा प्रत्यय अर्जुनास आलेला असल्यामुळे अर्जुन गयावया करत आहे. काय म्हणतोय बघा अर्जुन, परंतु प्रभो, तुमची अशी योग्यता आहे असे मी मुळीच जाणले नाही, म्हणून सोयरेपणाच्या नात्याने वागलो. काय म्हणतो, आपण नातेवाईकाशी कसं वागतो तसं वागलो, कारण ते नातेवाईकच होते. तसं वागलो कारण ते ब्रह्माचेही निर्माते आहेत, हे अर्जुनास माहिती नव्हतं. अरे रे, माझ्या हातून फार वाईट गोष्ट घडली, की त्या अमृताचा उपयोग सडा संमर्जनासाठी केला व कामधेनू देऊन तिच्या बदला शिंगरू घेतले. बघा, बऱ्याचशा वेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीची योग्यता कळत नसते. आपल्याला त्याची योग्यता कळत नसल्यामुळे आपण त्याच्याशी सामान्य व्यक्ती आहे अशा पद्धतीने बोलतो, आणि नंतर त्याचं असामान्यत्व लक्षात आल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो. अरे, एवढी महान व्यक्ती होती आणि आपण तिच्या सहवासाचा उपभोग करून घेतला नाही, त्याचा सहवास आपण उपभोगला नाही, किंवा त्यांना आपण अरे तुरे बोललो, आपण त्यांना अदवा तद्वा बोललो, असं नंतर आपल्याला पश्चाताप होतो.
बघा, आपल्या घरात एखादं वयस्कर मनुष्य असतं, आजी असते, आजोबा असते आणि आपण त्यांच्याकडं सामान्यपणे बघत असतो, त्यांची काळजी घेत नसतो किंवा इतरांशी जसं बोलतो तसंच त्यांच्याशी बोलत असतो. त्यांची मान मर्यादा जेवढी राखायला पाहिजे तेवढी राखत नसतो. कारण आपल्याला हे समजत नसतं की ते जे आजी-आजोबा आहेत, ते अनुभवाचं भांडार आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे अनुभव घेतलेले असतात, त्याचा आपण उपयोग करून घ्यायला हवा. त्यांना योग्य सन्मान द्यायला हवा. सकाळी उठून रोज नमस्कार करायला हवा. त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवेत. पण आपण हे सगळं करत नाही. आपण आजी-आजोबांचे आशीर्वाद न घेता सकाळ-सकाळी पहिल्यांदा मोबाईल बघतो. आजी-आजोबांना न बोलता आपण बाहेर जातो, येतो आणि ज्यावेळेस एक दिवशी आपली आजी असते किंवा आजोबा असते, ते आपल्यापासून दूर निघून जातात. कधीही न परतीच्या प्रवासावर निघून जातात. त्यावेळेस मात्र आपल्याला भयानक असा पश्चात्ताप होतो आणि आपण रडत-रडतच म्हणतो, की आजी किंवा आजोबा, माझं चुकलं. मी तुम्हाला असं बोलायला नाही पाहिजे होतं. त्यावेळेस आपल्याला असं वाटून जातं, की आजी-आजोबा जे बोलत होते ते बरोबर होतं. त्यांच्या अनुभवातून जे सांगत होते ते बरोबर होतं, पण आपण ऐकलं नाही. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला एखादी व्यक्ती आपल्यापासून निघून गेल्यानंतर लक्षात येते. असाच एका सिनेमातला एक किस्सा आहे, की नवीन वर्ष, नवीन कॉलेजचा पहिला दिवस असतो. सर्व मित्र असा घोळका निघालेला असतो. त्यात एक नवीन मुलगा येतो. मग हे मुलं त्याच्याशी गप्पा मारतात, हे करतात, त्याच्या खांद्यावर हात ठेवतात, त्याला उलट-सुलट बोलतात, त्याला धक्काबुक्की करतात, चेष्टा-मस्करी करतात. तुझं नाव काय? हे काय? ते काय? असं सगळे करतात आणि नंतर वर्गात बसल्यानंतर पहिल्या पिरियडला जे सर येतात, तेच तो विद्यार्थी असतो. त्या सरांनाच हे मुलं विद्यार्थी असं समजलेले असतात. पण तो विद्यार्थी नसतो, तर त्यांचे जे शिक्षक असतात, सर असतात ते. मग या मुलांना पश्चाताप होतो, की अरे हे तर आपले सर आहेत, आपले गुरुजन आहेत, आपले गुरुजी आहेत आणि आपण त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला काही बोललो, चेष्टा-मस्करी केली. तसंच तद्वत हे अर्जुनाच्या बाबतीत झालेलं आहे. अर्जुनाला श्रीकृष्ण कोण आहे हे अगोदर माहितीच नव्हतं. ज्यावेळेस भगवंताने विश्वरूप धारण केलं, चमत्कार दाखवला, त्यावेळेस अर्जुनाला हा पश्चाताप झालेला आहे. काय म्हणतोय बघा अर्जुन, की माझ्या हातून फार वाईट गोष्ट घडली, की अमृताचा उपयोग मी सडा सन्मार्जनासाठी केला. अमृताचा उपयोग दारात सडा घालण्यासाठी केलेला आहे मी. अजून काय केलं? कामधेनू देऊन तिच्या बदल्यात शिंगरू विकत घेतले. पहिल्यांदा पैसे नसायचे. मग एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घ्यायची. कुणाला ज्वारी पाहिजे असेल तर त्यांना एक माप गहू द्यायचा आणि एक माप ज्वारी घ्यायची. त्याला बार्टर सिस्टीम म्हणायची. तर त्यावेळेस तसं होतं. तर कामधेनू, जी साक्षात कामधेनू माता आहे, गोमाता आहे, तिला देऊन शिंगरू घेतलं, म्हणजे घोड्याचं पिल्लू घेतलं, की ज्याचा काही उपयोग नाहीये. कामधेनूचा किती उपयोग आहे? आपण जी इच्छा प्रकट करू ती पूर्ण करते. ते सोडून तिला देऊन आपण शिंगरू घेतलं. परिसाचा डोंगर मिळाला असता तो फोडून त्याची आम्ही घरच्या पायात भर घातली. परीस म्हणजे काय? असा दगड असतो, की तो दगड लोखंडाला लावला की त्याचं सोनं बनतं. त्याचा डोंगर आम्हाला मिळालेला होता आणि आम्ही काय केलं, तो डोंगर फोडून त्याची भर घराच्या पायात घातली. घराचा पाया भरून घेतला त्यानं. आता हे जे कामधेनू आहे किंवा अमृत आहे किंवा परिसाचा डोंगर आहे,
ह्या उपमा कुणासाठी आहेत? ह्या श्रीकृष्णासाठी उपमा आहेत. म्हणजे अर्जुन म्हणतो की तुम्ही तुम्ही अमृत आहात ते आम्हाला समजलेलं नाही. तुम्ही परिसाचा डोंगर आहात ते आम्हाला समजलेलं नाही. भगवंता तुम्ही कामधेनू आहात ते आमच्या लक्षात आले नाही. तसेच कल्पतरू तोडून त्यांचे शेतास कुंपण केले. कल्पतरू हा असा वृक्ष असतो की त्याच्या खाली बसून आपण कोणतीही इच्छा प्रकट केली तर ती इच्छा पूर्णत्वास जाते. त्याला म्हणतात कल्पतरू. तर असा कल्पतरू वृक्ष तोडून त्याने आम्ही काय केलं? शेताला कुंपण तयार केलं. चिंतामणीची खाण लागली असून ते दगड गोफणीने मारून ओढाळे गुरे हाकू लागलो. चिंतामणी हा जो अतिशय मौल्यवान असा जो रत्न असतो त्याची खाण आम्हाला मिळाली होती, पण आम्ही ते दगड समजून गोफणीतून ती भराभर भिरकावली. त्याचप्रमाणे तुमच्याशी असलेला अतिस्नेहाचा उपयोग करून न घेता तुम्हाला दूर केले. अशी चुकी झाली भगवंत आमच्याकडून की तुम्ही परीस आहात ते आम्हाला समजलेलं नाही. तुम्ही अमृत आहात ते आम्हाला समजलेलं नाही. तुम्ही कामधेनू आहात हे आम्हाला समजलेलं नाही. तुम्ही चिंतामणीची खाण आहात ते आम्हाला समजलेलं नाही. तुम्ही कल्पतरू आहात हे समजलेलं नाहीये. तुम्हाला आम्ही सामान्य समजून एक नातेवाईक समजून आम्ही तुमच्याशी वागलो. हे आजचेच उघड उघड उदाहरण पहा की हे युद्ध केवढे व काय किमतीचे, पण परब्रह्म जे तुम्ही त्या तुम्हाला आम्ही आपले सारथी केले. कुरुक्षेत्रावर घडलेली घटना की अर्जुनानं साक्षात परब्रह्माला सारथी केलेला आहे. रथ हाकण्यासाठी त्या परब्रह्माचा वापर केलेला आहे. म्हणजे किती मोठी चुकी आहे बघा ही. हे कृपासागरा, दृष्ट अशा कौरवांकडे तुम्हाला शिष्टाई करण्याकरता आम्ही धाडले. शिष्टाई करण्याकरता म्हणजे मध्यस्थी करण्याकरता. युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्ण पांडवांचा निरोप घेऊन धृतराष्ट्राच्या महालामध्ये गेलेले असतात. ते अशी शिष्टाई करण्यासाठी आम्ही तुम्हाला कौरवांच्याकडे पाठवले असं याची आम्हाला खंत आहे असं अर्जुन बोलत आहे. याप्रमाणे हे जगदीश्वरा, आम्ही आपल्या कामाकरिता तुमचा उपयोग करून घेतला. तुम्ही योग्यांचे समाधी सुख असून म्या मूर्खाने तुम्हाला जाणले नाही व तुमच्या बरोबर विनोदाची भाषणे केली. मित्राप्रमाणे वागलो, चेष्टामस्करी केली, विनोद केले. तुम्ही योग्यांचे समाधी सुख आहात हे माझ्यासारख्या मूर्खाला समजले नाही. श्लोक नंबर 42 त्याचा श्लोकार्थ. आणखी हे अच्युता, खेळताना, निजताना, बसताना आणि जेवताना तुमच्या समक्ष थट्टेने जो तुमचा अपमान केला त्याबद्दल अनंत असे जे तुम्ही त्या तुमची क्षमा करा अशी मी प्रार्थना करतो. क्षमा मागण्याशिवाय पर्यायच नाही आहे अर्जुनाकडं. साक्षात भगवंताशी हा सामान्य व्यक्ती समजून वागलेला आहे. तू या विश्वाची अनादी आदी बैससी जिये सभासदी, येथे सोयरिकीयेची संबंधी रळी बोलो. विपाये रावळा एवो, तरी तुझे अंगे मानू पाओ. न मानसी तरी जाओ, रुसोनी सलगी. पाया लागोनी बुझावणी, तुझ्या ठाई शार्ग पाणी. पाहिजे ऐसी करणी, बहु केली आम्ही. तुम्ही विश्वाचे आदी पुरुष आहात. तुमच्या अगोदरचा दुसरा कोणी नाही.
ते तुम्ही ज्या सभेत बसत होता तेथे तुम्ही आमचे नातेवाईक याप्रमाणे मी तुमच्याशी विनोदाने बोललो. तुम्ही आमचे नातेवाईक आहात असेच आम्ही तुमच्याशी वागत होतो, विनोद करत होतो, चेष्टा मस्करी करत होतो. पण तुम्ही ह्या विश्वाचे आदिपुरुष आहात, तुमच्या अगोदर कोणीही नाही असे जे तुम्ही आहात त्या तुमच्याशी आम्ही विनोदाने बोललो. कदाचित तुमच्या घरी आलो तर तुमच्या बरोबरीनं मान घेतला. तुमच्या घरी ज्या ज्या वेळेस आम्ही आलो त्या त्यावेळेस तुमच्या बरोबरीने मान घेतला, तुमच्या ताटाला ताट लावून जेवलो. आणि तो तुम्ही न दिला तर स्नेहाच्या नात्याने आम्ही रुसून परत जात होतो. बघा, आपल्याकडे नातेवाईक येतात, कधी आपल्याकडून काही एखाद त्यांचं आदर सत्कारामध्ये चुकी झाली किंवा त्यांना अपेक्षित असा आदर सत्कार आपण नाही केला तर ते रुसून निघून जातात आणि मग परत कुठल्या लग्न येवात भेटले की ओळख दाखवत नाहीत. इकडं आपण त्यांच्याकडे पाहिलं तर दुसरीकडे पाहतात. त्यावेळेस लक्षात येतं की हा फुगलेला आहे. तर तसं अर्जुन म्हणतो की ज्यावेळेस आम्ही तुमच्या घरी आलो तर त्यावेळेस तुमच्या बरोबरीने मान घेत होतो आणि तो जर तुम्ही नाही दिला तर स्नेहाच्या नात्याने आम्ही तुमच्यावर रुसून परत जात होतो. पण त्यावेळेस ह्या शहाण्याला माहिती नव्हतं की हे भगवंत हे अनादी पुरुष आहेत, या सृष्टीचे उत्पन्नकर्ते आहेत. त्यामुळं अर्जुन तसा वागत होता. हे भगवंता, तुम्ही माझे पाया पडून समजूत केली पाहिजे याप्रमाणे हव्या त्या प्रकारे आम्ही तुमचा उपमर्द केला. अर्जुन काय करायचा, काही हे झालं तर भगवंता तुम्ही श्रीकृष्ण तू माझ्या पाया पड असं म्हणायचा आणि अशा प्रकारे आम्ही तुमचा उपमर्द केला. कारण त्यावेळेस अर्जुनास माहितीच नव्हतं की श्रीकृष्ण म्हणजे हे अनादी अनंत आहेत, ब्रह्माचाही उत्पन्न करते आहेत, हे त्याला माहिती नव्हतं. त्यामुळे तो सामान्य नातेवाईकाप्रमाणे श्रीकृष्णाशी वागला. त्याचा आता अर्जुनास भयंकर असा पश्चाताप होत आहे. सुजाणपणीची या वाटा तुझ पुढे बैसी उपरटा, हा पाड काय वैकुंठा परी चुकलो आम्ही. देवोसी कोलकाठी धरू अखंड झोंबी लोंबी करू, सारी खेळता आविष्करू निकरे ही भांडो. सांगते उराउरी मागो सर्वज्ञासी की बुद्धी सांगो, तेवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही. ऐसा अपराधू हा आहे जो त्रिभुवनी न समाये, जी नेणताची की पाये शिवातले तुझे. शहाणपणाच्या घमेंडीवर आम्ही तुझ्या पुढे पाठमोरे देखील बसलो. बघा, भगवंताला कधी आपण पाठ दाखवत नाही, भगवंताकडे कधी आपण पाठ करून बसत नाही. पण अर्जुन काय म्हणतो की त्यावेळेस माहिती नसल्यामुळे शहाणपणाच्या घमेंडीवर मी किती शहाणा आहे ही अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तर येते, नेहमी येते की स्वतःला आपण शहाणं समजतो. तर शहाणपणाच्या घमेंडीवर आम्ही तुमच्या पुढे पाठमोरे देखील बसलो. तर हे श्रीकृष्णा, अशी आमची योग्यता आहे का? आमची योग्यता नसताना सुद्धा आम्ही तुझ्याकडे पाठ करून बसलो होतो, परंतु आमची चूक झाली. अर्जुनाला स्वतःची चूक कळलेली आहे. देवा, तुमच्या बरोबर दांडपट्टा वगैरे खेळ खेळलो, आखाड्यात कुस्ती तर केली व सोंगट्या खेळताना तुमचा तिरस्कार करून तुमच्या बरोबर निकराने तर भांडलो. अर्जुनाने देवाबरोबर, भगवंताबरोबर सोंगट्या खेळलेल्या आहेत, कुस्ती खेळलेली आहे, दांडपट्टा खेळलेला आहे. हे सगळे खेळ खेळताना निकराने भांडण केलेले आहेत भगवंताबरोबर. श्रीकृष्णाबरोबर भांडलेला आहे. आता त्याचा पश्चाताप होत आहे, कारण श्रीकृष्ण कोण आहे हे अर्जुनास कळलेलं आहे. ज्यावेळेस श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवले, या
प्राणी मात्रांना गिळंकृत केले आणि परत प्रस्थापित केले. हा चमत्कार बघून अवाक झालेला, घाबरलेला हा अर्जुन, त्याला आता पश्चाताप होत आहे की आपण ज्या पूर्वी केलेल्या घटना त्याला आठवत आहेत आणि त्याचा त्याला पश्चाताप होत आहे. जी उत्तम वस्तू असेल ती अगोदर आम्हास द्या म्हणून मागितली. सर्वज्ञ असे जे तुम्ही, त्या तुम्हाला युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. बघा, आपण कधी कधी मोठ्यांनाही हुशारी शिकवतो, तुम्हाला कळत नाहीये, आत्ताच्या काळात काय चाललेलं आहे तुम्हाला काय कळतंय, आम्हाला माहिती आहे. अशा अशा गोष्टी आपण करतो. तसंच अर्जुनानेही श्रीकृष्णाच्या बरोबर केलेले आहेत की तुम्हाला आम्ही युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. जे सर्वज्ञ आहे, भूतकाळ सगळा ज्यांना माहिती आहे, भविष्यात काय घडणार आहे हे ज्यांना माहिती आहे, अशा श्रीकृष्णाला या अर्जुनाने युक्तीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, शहाणपण शिकवलेलं आहे थोडक्यात. आणि चांगल्या गोष्टी अगोदर मला द्या असा हट्ट पण केलेला आहे. त्याचप्रमाणे तुमचे आम्ही काय लागत आहोत असे तुम्हाला म्हटले. तुमचा माझा काय संबंध आहे असं पण म्हणून झालेलं आहे आमच्याकडून. अशा रीतीने त्रिभुवनात न मावतील इतके अपराध आमचे हातून घडले आहेत, परंतु तुमच्याच पायाची शपथ की आम्ही तुम्हाला न ओळखता तुमच्याशी असे वर्तन केले. अर्जुन काय म्हणत आहे की या त्रिभुवनात सुद्धा न मावतील एवढे आम्ही अपराध केलेले, सहस्त्र अपराध केलेले आहेत, पण ते अपराध आमच्याकडून अनावधानाने झालेले आहेत. आम्ही तुम्हाला ओळखलेले नाहीये, त्यामुळे आमच्याकडून हे अपराध झालेले आहेत. देवांनी जेवणाच्या वेळेस लोभाने खरोखरच माझी आठवण करावी, परंतु मी रिकामा गर्व करून रुसून बसावे, असेही माझ्याकडून घडलेले आहे. भगवंता श्रीकृष्णा, जेवताना तू माझी आठवण करायचा, पण मी उगाच मोकळ्या गर्वाने अहंकाराने रुसून बसायचो. काय किती अपराध झालेत माझ्याकडून बघा. देवाचिया भोगायतनी खेळता अशंकेना मनी, जी रिगोनिया शैनी सरिसा पहुडे, कृष्ण म्हणून हाकारिजे यादवपणे तुते लेखिजे, आणि आण घालिजे जाता तुझ, मज एकासनी बैसणे का तुझा बोलून मानणे, हे ओतटीचे नि दाटपणे बहुत घडले, म्हणून काय काय आता निवेदिजले अनंता, मी राशी आहे समर्थता अपराधांची. देवांच्या अंतपुरातही खेळताना माझ्या मनात शंका उत्पन्न होत नसे व अंथरुणावरून जाऊन मी शेजारी निजत असे. म्हणजे अर्जुन श्रीकृष्णाच्या भगवंताच्या शेजारी सुद्धा झोपत असे. त्याला माहितीच नव्हतं ना की हे अनादी अनंत आहे, ते भगवंत आहे, ते माहितीच नव्हतं. मी तुम्हाला कृष्णा म्हणून हाक मारित असे, इतर यादवांप्रमाणे तुम्हाला मानित होतो, आणि तुम्ही जाऊ लागला म्हणजे मी आपली शपथ घालीत असे. साक्षात भगवंताला शपथ घातलेल्या आहेत अर्जुनानं, आणि कृष्णा म्हणून हाक मारलेली आहे. इतर यादवांच्या प्रमाणे श्रीकृष्ण सुद्धा मानलेलं आहे. म्हणजे किती अपराध केलेत बघा. माझे तुमच्या बरोबर एका आसनावर बसणे किंवा तुमचा शब्द मोडणे हे अति परिचयाच्यामुळे पुष्कळ वेळा घडले आहे. याला म्हणतात अतिपरिचयातून अवज्ञा. एखाद्याचा अतिपरिचय झाला तर आपण त्याचं श्रेष्ठत्व विसरून जातो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, त्याला अरेतुरे बोलतो वगैरे चुका आपल्याकडून घडतात. तसंच इथं झालेलं आहे. काय म्हणतोय बघा अर्जुन,
की माझे तुमच्या बरोबर एका आसनावर बसणे किंवा तुमचा शब्द मोडणे हेही माझ्याकडून घडलेले आहे आणि अतिपरिचयातून पुष्कळ वेळा असे घडले आहे. म्हणून हे अनंता, आणखी अशा अमर्यादेच्या तुम्हाला कितीतरी गोष्टी सांगू, तर मी सर्व अपराधांची रासच आहे. मी भरपूर अपराध केलेत भगवंता, मी अपराधाची रास आहे. बघा, असा पश्चाताप होणं सुद्धा गरजेचं असतं आणि पश्चाताप त्यालाच होतो ज्याचं अंतःकरण शुद्ध असतं. असे कितीतरी लोक असतात, कितीतरी चुका करतात, कितीतरी अपराध करतात, तरी सुद्धा त्यांना काहीच वाटत नाही. त्यांना कधीही पश्चाताप होत नाही. कधीही त्यांना वाटत नाही की आपल्याकडून चूक झालेली आहे. हे हे दुष्टपणाचं लक्षण आहे. तर अर्जुनाचं वेगळं आहे. अर्जुनाला या अपराधाची जाणीव झालेली आहे आणि त्याला पश्चाताप झालेला आहे. जी कोणी एके वेळी सरिता घेऊन येती खुडळी, तिये समाज विजेची सिंधू जळी, आन जाओ नाही. तैसे प्रीती का प्रमादे, देवेसी मज विरुद्धे, बोलविली तिये मुकुंदे, उपसाहावीजी. आणि देवाचे निक्षमत्वे क्षमा, आधारू झाली आहे या भूतग्रामा. म्हणून जी पुरुषोत्तमा, विनुते थोडे, तरी आता अप्रमेया, मज शरणांगता आपुलिया. क्षमा कीजे जी यया अपराधासी. याकरिता प्रभो, पुढे अथवा पाठीमागे जितक्या म्हणून माझ्या हातून वाईट गोष्टी घडून येतील किंवा आल्या आहेत, तितक्या आईप्रमाणे पोटात घाला. अर्जुनाची विनंती बघा, आईप्रमाणे पोटात घाला. कारण आई ही एकच असते या जगात की जी सर्व आपल्या मुलाचे अपराध पोटात घेते. बाप सुद्धा घेत नाही. बाप सुद्धा शिक्षा करतो मुलाला, पण आईचंच अंतःकरण ते अतिशय प्रेमानं ओथंबलेलं असतं. आईचंच अंतःकरण ते. मुलगा मोठा होतो, 8वी 9वीला जातो, कुठं काय ज्या ओढून अशा गोष्टी ओढायला सुरुवात करतो, धोराच्या गोष्टी मुलांच्या नादाने. आईला समजतं, पण आई समजून सांगते, थोडं रागवून सांगते, पण ती गोष्ट वडिलांना सांगत नाही की हा असं काहीतरी वाईट गोष्टी व्यसन करतोय, काही ज्या ओढायच्या नाही त्या गोष्टी ओढतोय, अपराध पोटात घेते. अजून मोठा होतो, कॉलेजला जातो, मुलांच्या संगतीने जे प्यायचं नाही अशा अशा गोष्टी प्यायला लागतो, बाटलीतल्या गोष्टी प्यायला लागतो, ज्यानं नशा होते अशा गोष्टी प्यायला लागतो. आईला समजते, पण आई वडिलाला सांगत नाही, त्यालाच रागवते, दटावते, बघ असं केलं तर. आईचं अंतःकरण ते मुलाला समजत नाही. त्यावेळेस आईच्या प्रेमाचा तो त्यावेळेस जवानीच्या धुंदीमध्ये उपमर्द करतो, आईलाच उलटसुलट बोलतो. परत अजून थोडा पुढे अजून मोठा होतो आणि नंतर मग त्याला पश्चाताप होतो की आई ज्यावेळेस त्याची निघून जाते, त्यावेळेस त्याला पश्चाताप होतो की आईनं आपल्याला आपले किती अपराध पोटात घेतलेले होते. आईनं कितीतरी वेळा मला समजून सांगितलं, पण मी तिचं ऐकत नव्हतो. तिलाच उलट बोलत होतो, तिचा उपमर्द करत होतो, तिचा अपमान करत होतो. पण आईनं मात्र माझे 100 अपराध पोटात घेतलेले आहेत. तर ही आईच असते की जे आपल्या मुलाचे जे काही वाईट गोष्टी आहेत, जे अपराध आहेत, ते पोटात घेत असते. त्यामुळं अर्जुन भगवंतास आई म्हणतो. आईसारखे माझे अपराध तुम्ही पोटात घाला. देवा, तुमच्या सहन करण्याच्या शक्तीने ही पृथ्वी
प्राणी मात्राचा भार सहन करण्यास समर्थ झाली आहे. म्हणून हे पुरुषोत्तमा, जितकी तुमची विनंती करावी तितकी थोडी आहे. विनंती करत आहे अर्जुन, भगवंतासमोर विनंती करत आहे की देवा, माझे अपराध पोटात घाला. तर आता हे अतर्क्य कृष्णा, तुमचा म्हणवलेला मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तर माझ्या सर्व अपराधांची क्षमा करा. अतर्क्य कृष्ण म्हटलेला आहे. अतर्क्य म्हणजे ज्याचा तर्क करू शकत नाही असा तो अतर्क्य. म्हणजे कधी काय करेल सांगता येत नाही. अर्जुन असेच होते, भगवान श्रीकृष्ण असेच होते. म्हणून तर त्यांना कृष्ण लीला असे म्हणतात. कधी गोड बोलून काटा काढेल सांगता येत नाही असे हे कृष्ण होते. तर त्यामुळे इथं काय म्हणलं, हे अतर्क्य कृष्णा, तुमचा म्हणवलेला मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तर माझ्या सर्व अपराधांची क्षमा करा. तर अर्जुनाला अतिशय पश्चाताप झालेला आहे. ज्यावेळेस अर्जुनानं भगवंताचं विश्वरूप पाहिलं, भगवंतानं केलेला चमत्कार पाहिला आणि अर्जुन घाबरून गेला आणि त्याला पश्चाताप झाला की हे जे कृष्ण आहेत, की ज्यांच्या बरोबर आपण खेळलो, वाढलो, कुस्ती खेळली, सगळे खेळ खेळलो, त्याच्याजवळ अंथरुणावर जाऊन झोपलो, तर हे साक्षात अनादी अनंत आहेत, ब्रह्माचेही उत्पादन करते आहेत. आणि त्यांच्याबरोबर आपण असं खेळलो, त्यांचा उपमर्द केला, त्यांच्याकडे पाठ करून बसलो, त्यांच्या शेजारी आपण निजलो, त्यांच्या आसनावर बसलो, त्यांचा शब्द मोडला, त्यांचा तिरस्कार केला, त्यांच्याशी भांडलो, त्यांचा अपमान केला, तर याचा अर्जुनास पश्चाताप होत आहे. आणि काय म्हणतो अर्जुन, की हे भगवंता, हे मुकुंदा, आईप्रमाणे माझे हे अपराध तुम्ही पोटात घाला आणि मला माझ्या ह्या अपराधांसाठी क्षमा करा. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत, भगवंताचं स्मरण करायचं आहे. बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.